नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे साबुदाणा वडा. त्यासाठी एक वाटीभर साबुदाणे काल रात्री भिजवून घेतलेले. साबुदाण्यामध्ये जास्तीचं पाणी नसलं पाहिजे. साबुदाणा व्यवस्थित सुटसुटीत असा भिजलेला हवा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, जिऱ्याची पावडर, लाल तिखट, कांदा लसूण तिखट नव्हे, प्लेन लाल तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता. कोथिंबीर कढीपत्ता काही जण उपवासाला खात नाहीत, तर ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल. तर आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत. पण त्याच्या आधी साबुदाणा आपण फुलपात्राने स्मॅश करून घेणार आहोत. त्यामुळे यदा कदाचित त्याच्यामध्ये थोडं जर पाणी असेल तर ते निघून जाईल. नाहीतर आपण जेव्हा वडे तळायला घेतो तेव्हा ते वडे फुटून तेल अंगावर उडण्याची फार दाट शक्यता असते. आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेताना त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. साबुदाणा छान व्यवस्थित भिजला असेल तर बटाटे घालण्याची बिलकुलही गरज नाही. त्यामुळे मी इथं बटाटे घातलेले नाही आहेत. आता आपण आपल्याला हवे त्या आकारामध्ये शाबूचे वडे बनवून घेणार आहोत. हे वडे थापताना पाण्याचा हात लावून थापावेत, म्हणजे ते हलके व खुसखुशीत होतात. तेलाच्या हाताने थापल्यास वातड होतात. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत. तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे, फार पण कडकडीत गरम करायचं नाही आहे. आता आपण त्यामध्ये बनवलेले शाबू वडे सोडून घेऊयात. आता हे आपण पाण्याच्या हाताने थापल्यामुळे तेलामध्ये सोडताना शाबू वडे काळजीपूर्वक सोडावेत. आता शाबू वडे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घेऊया. शाबू वडे तळताना ते उडू नयेत म्हणून शाबू वड्यांवर जो हल्ली नवीन झारा निघालेला आहे तो आपण त्याच्यावर पालथा घालू शकतो. तर तुम्ही पण ही ट्रिक फॉलो करून बघा. किंवा आपला जो फोर्कचा स्पून असतो त्याने शाबू वड्याला आपण थोडंसं टोचून घ्यायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये जी गरम वाफ तयार होते ती बाहेर निघून जाते. त्यामुळे शाबू वडे फुटण्याची शक्यता कमी आहे. अशाच पद्धतीनं सर्व शाबू वडे तळून घ्यावेत. हे शाबू वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.